गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव प्राध्यापक अमेय आत्माराम देसाई. मी असिस्टंट प्रोफेसर आणि हेड डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेळामध्ये आहे. आपण आज BCom पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंडचा जो इन्शुरन्स या विषयाचा सिलेबस आहे त्या सिलेबसची थोडक्यात माहिती आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. सेकंड सेमिस्टरमधील पहिला युनिट जो आहे त्या पहिल्या युनिटचं नाव आहे अग्निविमा किंवा फायर इन्शुरन्स. फायर इन्शुरन्स किंवा अग्निविमा म्हणजे काय, अग्निविम्याचा संकल्पना काय आहे, अग्निविम्याची वैशिष्ट्ये काय आहेत, हे आपण या युनिटमध्ये बघणार आहे. अग्निविमा ही संकल्पना इंग्लंडमध्ये लागलेल्या 17व्या शतकामध्ये एक जी इंग्लंडमध्ये मोठी आग लागली त्यानंतर ही संकल्पना विकसित झाली आणि अग्निविम्याची व्याख्या कालपरत्वे बदलत गेली. विमा कायदा 1938 जो आहे त्या विमा कायदा 1938मध्ये अग्निविम्याची व्याख्या करण्यात आलेली आहे. अन्य कोणत्याही विमा प्रकाराअंतर्गत अग्निविमा उतरवला असल्यास तो सोडून आग किंवा आगीशी संबंधित कारणामुळे किंवा परंपरेने अग्निविम्यात अंतर्भूत केलेल्या धोक्यांमुळे आग लागून जे काही नुकसान होईल त्याची भरपाई करणारा विमा म्हणजे अग्निविमा होय. अशी अग्निविम्याची व्याख्या आहे. ह्या अग्निविम्याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत की अग्निविमा हा फक्त भौतिक मालमत्तेचा काढला जातो. ज्या मालमत्तेचं मूल्य पैशाच्या स्वरूपात मोजता येतं अशाच मालमत्तेचा अग्निविमा आपल्याला काढता येतो. त्यानंतर अग्निविम्याला नुकसान भरपाईचं तत्त्व लागू होतं. नुकसान भरपाईचं तत्त्व अत्यंत काटेकोरपणे लागू होत असल्यामुळे नुकसान भरपाई अंतर्गत जी दुय्यम तत्त्वे आहेत ती अग्निविम्याला लागू होतात. चल तसेच अचल मालमत्ता म्हणजे ट्रान्सपोर्टमधील जो माल असतो त्याचा देखील आपल्याला अग्निविमा काढता येऊ शकतो. अशी काही अग्निविम्याची वैशिष्ट्ये आपण यामध्ये बघणार आहे. प्रोसिजर ऑफ टेकिंग फायर इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे अग्निविमा उतरवण्याची कार्यपद्धत. त्यात सर्वप्रथम अग्निविमा कंपनीची निवड करणं, प्रस्ताव अर्ज भरणं, प्रतिष्ठेचा दाखला देणं, मालमत्तेचं वर्णन करणं, मालमत्तेबाबत सगळी माहिती देणं, त्यानंतर मालमत्तेचं सर्वेक्षण होणं, त्यानंतर त्यानंतर आपण विमा हप्ता भरतो. विमा हप्ता भरल्यावर कच्चे विमापत्र मिळतं, पक्के विमापत्र मिळतं. अशी जी काही अग्निविमा उतरवण्याची कार्यपद्धती आहे ती देखील आपण या युनिटमध्ये बघणार आहे. त्यानंतर अग्निविमापत्राचे जे विविध प्रकार आहेत, टाईप्स किंवा काइंड्स ऑफ फायर इन्शुरन्स पॉलिसी, ते विविध प्रकार अग्निविमापत्राचे आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. निश्चित मूल्य विमापत्र आहे, अनिश्चित मूल्य विमापत्र आहे, शिंपणूक गळती विमापत्र आहे, विशिष्ट विमापत्र आहे. हे सगळे विमापत्राचे जे भरपूर सारे प्रकार आहेत अग्निविमापत्राचे ते आपण यामध्ये बघणार आहे. त्यानंतर कॅन्सलेशन अँड फॉरफिचर ऑफ फायर इन्शुरन्स पॉलिसी. यामध्ये अग्निविमापत्र रद्द करायचे असेल किंवा अग्निविमापत्र जप्त होण्यामागची कारणं कोणती आहेत, ते जप्त कधी झालं असं मानलं जातं, ह्या बाबींची आपण माहिती घेणार आहे. शॉर्ट नोटसाठी हा महत्त्वाचा प्रश्न असतो, कॅन्सलेशन किंवा फॉरफिचर ऑफ फायर इन्शुरन्स पॉलिसी, ते आपण बघणार आहे. त्यानंतर रिन्युअल ऑफ पॉलिसी म्हणजे अग्निविमापत्राचं नूतनीकरण. अग्निविमा हा 1 वर्षाचा असतो आणि 1 वर्षानंतर त्याचं नूतनीकरण कसं करायचं ह्याची माहिती आपण यामध्ये बघणार आहे. त्यानंतर सेटलमेंट ऑफ क्लेम्स. सेटलमेंट ऑफ क्लेम म्हणजे अग्निविम्यामध्ये नुकसान भरपाई मिळवण्याची कार्यपद्धती. जी अत्यंत महत्त्वाची कार्यपद्धती आहे ती नुकसान भरपाई मिळवण्याची कार्यपद्धती, ज्यामध्ये आग लागल्याची सूचना देणं, नुकसान भरपाईचं सर्वेक्षण करणं, अंदाज व्यक्त करणं, त्यानंतर त्या कंपनीच्या सर्वेयरवरून तुमच्या मालमत्तेची पाहणी करतात. त्या पाहणीनंतर तुम्ही त्यांना योग्य ते सगळे पुरावे दस्तऐवज सादर करता नुकसानीच्या समर्थनार्थ आणि त्यानंतर तुम्हाला नुकसान भरपाईची रक्कम मिळते. ही जी सगळी प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रिया आपण सेटलमेंट ऑफ क्लेम्स ह्या टप्प्यामध्ये बघणार आहे. थोडक्यात पहिल्या अग्निविमा ह्या युनिटमध्ये अग्निविमा म्हणजे काय, अग्निविम्याचे प्रकार कोणते आहेत, ते उतरवण्याची कार्यपद्धती कशी आहे, त्याचे सेटलमेंट ऑफ क्लेम कसे होणार, रिन्युअल ऑफ पॉलिसी कसे होणार, ह्या सगळ्या बाबी आपण युनिट क्रमांक 1 मध्ये बघणार आहे. त्यानंतर युनिट क्रमांक 2 आहे मरीन इन्शुरन्स म्हणजे सागरी विमा. सागरी विमा हा विम्याचा सगळ्यात जुना प्रकार आहे असं मानलं जातं. मग सागरी विमा म्हणजे काय, सागरी विम्याचे
नेचर म्हणजे त्याचे स्वरूप काय आहे हे आपण यामध्ये बघणार आहे. मुळात सागरी विमा म्हणजे काय असतो, तर सागरी विमा म्हणजे असा करार की ज्याद्वारे विमेदाराचे सागरी नुकसान म्हणजेच सागरी प्रवासाशी संबंधित असणारे नुकसान करारात ठरवलेल्या पद्धतीने व मर्यादेपर्यंत भरून देण्याचे विमा कंपनी मान्य करते. सागरी विमा करार म्हणजे काय आहे की ज्या कराराद्वारे विमेदाराचे सागरी नुकसान म्हणजेच सागरी प्रवासाशी संबंधित असणारे नुकसान विमा करारात ठरवलेल्या पद्धतीने व मर्यादेपर्यंत भरून देण्याची विमा कंपनी मान्य करते. मग अग्नि विम्याचे स्वरूप आपण बघणार आहे. स्वरूप व्याप्ती म्हणजे त्याच्या अंतर्गत जहाजाचा विमा काढला जातो, जहाजावरील मालाचा विमा काढला जातो, जहाज भाडे विमा काढला जातो, तृतीय पक्ष दायित्व विमा काढला जातो, त्याची माहिती आपण घेणार आहे. त्यानंतर प्रोसिजर ऑफ टेकिंग मरीन इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे सागरी विमा उतरवण्याची जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती आपण बघणार आहे. यात विमा कंपनीची निवड करणं, सागरी विमा दलालाची निवड करणं, निवेदनपत्र देणं, धोक्यांचे परीक्षण करून घेणं, त्यानंतर विमा हप्ता भरणं. पहिला विमा हप्ता भरल्यानंतर आपल्याला मिळतं ते कच्चे विमापत्र असतं. ते कच्चे विमापत्र म्हणजे काय आणि पक्के विमापत्र म्हणजे काय ह्या गोष्टींची माहिती आपण प्रोसिजर ऑफ टेकिंग मरीन इन्शुरन्स पॉलिसी यामध्ये बघणार आहे. त्यानंतर डिफरन्स बिटवीन फायर अँड मरीन इन्शुरन्स, अग्नि विमा आणि सागरी विमा ह्या दोन विम्यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे ह्या फरकाची माहिती आपण यामध्ये घेणार आहे. तर अग्नि विम्याची व्याख्या काय, सागरी विम्याची व्याख्या काय, अग्नि विम्याला कोणती तत्त्व लागू होतात, किती प्रमाणात लागू होतात आणि सागरी विम्याला कोणती विम्याची तत्त्व किती प्रमाणात लागू होतात, ह्या सगळ्या आधारावरती आपण त्यामध्ये डिफरन्शिएट करणार आहे, त्याचा फरक बघणार आहे. त्यानंतर क्लॉजेस ऑफ मरीन इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे सागरी विम्याच्या ज्या अटी व शर्ती आहेत, सागरी विम्यातील जी कलमं आहेत त्यांची माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहे. त्यानंतर मरीन लॉसेस आणि पेरिल्स म्हणजे सागरी जे नुकसान होतं आणि त्यामध्ये जे सागरी धोके आहेत त्या सागरी धोक्यांची माहिती देखील आपण ह्याच्यामध्ये घेणार आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ मरीन इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे सागरी विम्याचे प्रकार कोणते कोणते आहेत, म्हणजे मुदती विमा आहे, प्रवास विमा आहे, मिश्र विमा आहे, निश्चित मूल्य विमा आहे, अनिश्चित मूल्य विमा आहे, तरते सागरी विमापत्र आहे, जहाज विमा आहे. हे सगळ्या विविध सागरी विमा प्रकारांची माहिती आपण याच्यामध्ये बघणार आहोत युनिट क्रमांक 2 मध्ये. त्यानंतर युनिट क्रमांक 3 आहे मिसलेनियस इन्शुरन्स. मिसलेनियस इन्शुरन्स म्हणजे ह्याच्या अंतर्गत आपण मराठीमध्ये अपघात विमा असं म्हणतो. आयुर्विमा, अग्निविमा आणि सागरी विमा हे 3 विमे सोडता बाकीच्या सगळ्या विम्यांना आपण अपघात विमा किंवा मिसलेनियस इन्शुरन्स असं आपण म्हणतो. ह्याच्या अंतर्गत आपल्या सिलेबसमध्ये टोटल 8 विमा प्रकार तुमच्या अभ्यासासाठी आहेत. मिसलेनियस इन्शुरन्स म्हणजे अपघात विम्याचे असंख्य प्रकार आहेत, परंतु आपल्या सिलेबसमध्ये ह्याच्यातले फक्त 8 प्रकार आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स म्हणजे वैयक्तिक अपघात विमा आहे. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा आहे, त्याला स्वास्थ्य विमा असं पण आपण म्हणतो. मोटार इन्शुरन्स म्हणजे वाहन विमा आहे. बल्गरी इन्शुरन्स म्हणजे दरोड्याचा विमा जो म्हणला जातो आपण, घरफोडी विमा, तो घरफोडी विमा आहे. लॅबिलिटी इन्शुरन्स म्हणजे देयता इन्शुरन्स, लॅबिलिटी इन्शुरन्समध्ये मालकाच्या जबाबदारीचा विमा येतो. फिडेलिटी गॅरंटी इन्शुरन्स आहे. त्यानंतर कॅटल इन्शुरन्स आहे, क्रॉप इन्शुरन्स आहे, पशुधन विमा आपण म्हणतो, पीक विमा असं आपण म्हणतो. ते विमा प्रकार ह्याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट केलेले आहेत. असे टोटल 8 विमा प्रकार, त्यांचं स्वरूप, वैशिष्ट्य आणि त्याच्या अंतर्गत कव्हर होणाऱ्या बाबी ज्या आहेत, त्याच्या अंतर्गत विमा संरक्षण कशाला मिळतं, असे हे 8 विमा प्रकाराचे आपण पाहणार आहोत. त्यानंतर शेवटचा विमा आहे जनरल इन्शुरन्स बिझनेस इन इंडिया म्हणजे भारतातील सर्वसाधारण आयुर्विमा व्यवसाय. भारतातील सर्वसाधारण आयुर्विमा व्यवसाय जो आहे त्याची माहिती आपण यामध्ये घेणार आहे. मुळात विम्याचे 2 प्रकार आहेत, एक म्हणजे आयुर्विमा आणि दुसरा म्हणजे सर्वसाधारण विमा. आयुर्विमा आपण हा पहिल्या सेमिस्टरमध्ये बघितलेला आहे
आणि जनरल इन्शुरन्स किंवा सर्वसाधारण विमा हा आपण सेकंड सेमिस्टरला बघणार आहे. मग जनरल इन्शुरन्स बिझनेस इन इंडिया म्हणजे भारतातील सर्वसाधारण विमा व्यवसाय जो आहे त्या विमा व्यवसायाची माहिती आपण या युनिटमध्ये घेणार आहे. मग त्यामध्ये पहिला भाग आपण बघणार आहे की ग्रोथ ऑफ जनरल इन्शुरन्स बिझनेस आफ्टर प्रायव्हेटायझेशन. विमा व्यवसायाचं खाजगीकरण झाल्यानंतर जो सर्वसाधारण विमा व्यवसायाचा विकास झालेला आहे तो आकडेवारीच्या स्वरूपातील विकास आपण यामध्ये बघणार आहे. त्यानंतर इव्हॅल्युएशन ऑफ परफॉर्मन्स ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट कंपनीज. विमा व्यवसायाचं खाजगीकरण केल्यानंतर ह्यात सरकारी कंपन्या पण आहेत आणि खाजगी कंपन्या पण आहेत. ह्या दोघांच्या परफॉर्मन्सची तुलना किंवा मूल्यमापन आपण करणार आहे. त्यानंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे थेट परकीय गुंतवणूक. विमा व्यवसायातील थेट परकीय गुंतवणूक म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत आणि त्याचा करंट सिनॅरिओ म्हणजे सद्य परिस्थिती काय आहे याचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहे. आणि बँक ॲश्युरन्स हा एक महत्त्वाचा इंटरेस्टिंग विषय यामध्ये सिलेबसमध्ये ॲड केलेला आहे. बँक ॲश्युरन्स म्हणजे काय, तर बँकेद्वारे विमा व्यवसाय केला जातो त्याला बँक ॲश्युरन्स असं म्हणतात. बँकेवरती लोकांचा ट्रस्ट असतो, विश्वास असतो, म्हणून बँकेमार्फत जो विमा व्यवसाय केला जातो त्याला बँक ॲश्युरन्स असं म्हणतात. त्याची माहिती देखील आपण ह्या युनिटमध्ये शेवटी घेणार आहे. हे बिझनेस मॉडेल काय आहे याची माहिती आपण घेणार युनिट क्रमांक 4मध्ये. आता बीकॉम फर्स्ट सेमिस्टर सेकंड जे आहे त्यासाठीचा इन्शुरन्स विषयासाठीची जी क्वेश्चन पेपर असणार आहे त्याचं स्ट्रक्चर तुमच्यासमोर मी ठेवलेलं आहे. 50 मार्काचे याला वेटेज आहे. 7 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 10 मार्काचं वेटेज आहे आणि तुम्हाला यातले 5 कोणतेही प्रश्न सोडवायचे आहेत. ॲक्च्युली हे स्ट्रक्चर जे आहे ते जुनं स्ट्रक्चर आहे. शक्यतो तुमचा सिलेबस जो आहे त्या सिलेबसवरती तुम्हाला शक्यतो कोविडची परिस्थिती बघता MCQ टाईपमध्ये प्रश्नपत्रिका येण्याची शक्यता आहे. 25 मल्टिपल चॉईस क्वेश्चन येतील आणि त्यामधनं तुम्हाला 50 मार्काची ती परीक्षा होईल. एका प्रश्नाला 2 मार्क असतील. त्यामुळे 25 प्रश्नांची आणि 50 मार्काची अशी MCQ एक्झाम ह्या वर्षी आपली होईल. ठीक आहे, धन्यवाद.